नमस्कार, मी जितेंद्र जाधव. बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आपण एक वेगळा विषय समोर आणणार आहोत. जनतेच्या एक वेगळी बातमी आहे माढा तालुक्यातील एका तोतया डॉक्टरला इंदापूर पोलिसांनी अटक केल्याची. अतिशय महत्त्वाची बातमी आहे की माढा तालुक्यामधील एक मुंगशी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये गेली अनेक वर्ष कोणतीही डिग्री नसताना, कोणतीही प्रकारे प्रशिक्षण नसताना सर्रासपणे राजरोसपणे लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या मुंगशीतील विजय वलगे नावाच्या तोतया डॉक्टरला इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. विषय झालाय असा आहे की इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथील एक महिला पर्यटनासाठी आग्रा मथुरा या भागामध्ये गेली होती. ज्या व्यक्तीनं पर्यटनाची आयोजन केलं होतं, ज्या व्यक्तीनं सदर महिलेला सदर कुटुंबाला पर्यटनासाठी घेऊन गेल्या होत्या, त्या व्यक्तीनं जो डॉक्टर देखभालीसाठी नेमला होता तो पूर्णपणे तोतया होता. त्या डॉक्टरनं पर्यटनाला गेलेल्या लोकांवरती उपचार केले. विशेष म्हणजे ज्या कांदलगाव मधील महिलेचा या डॉक्टराच्या अनलिगलीपणे उपचाराने मृत्यू झालाय, त्या महिलेला ज्यावेळेस आग्रा या ठिकाणी गेल्यानंतर काही शरीराच्या व्याधी निर्माण झाल्या. त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्या डॉक्टरने त्या महिलेवरती उपचार केले. उपचार करत असताना कोणते औषध दिले, कसे उपचार केले हे समजलेच नाही. आणि त्या उपचारानंतर त्या सदर महिलेचा त्या उपचारामध्ये मृत्यू झाला. म्हणजे डॉक्टर लोकांच्या जीवाशी राजरोस खेळला. मग अशा डॉक्टरचं नेमकं करायचं काय? कारण असा डॉक्टर जर तालुक्यामध्ये असतील तर ह्याच्याबद्दल आरोग्य विभागाने काहीतरी एक ठोस भूमिका घेतली पाहिजे. मग सदर डॉक्टरच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाला सापटणे येथील एका व्यक्तीने तक्रार नोंदवली की हा डॉक्टर अनलिगलीपणे प्रॅक्टिस करतोय, या डॉक्टरने लोकांशी जीवाशी खेळलाय, सदरच्या डॉक्टरने एका महिलेचा जीव घेतलाय, अशी तक्रार करून अजूनही आरोग्य विभाग, सोलापूर जिल्ह्याचा आरोग्य विभाग याची दखल घेत नाही. अतिशय लाजिरवाणी बाब आहे की मग अशा लोकांना अभय कुणाचं आहे? प्रशासनातीलच अधिकाऱ्यांचं असल्याचं सध्या तरी जाणवतंय. मग याच्यावर कारवाई का होत नाही? अखेर सदर डॉक्टरच्या विरोधात कांदलगाव येथील ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेच्या पतीने तक्रार नोंदवली. इंदापूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवल्यानंतर इंदापूर पोलिसांची चक्रे अतिशय वेगाने फिरली आणि त्या डॉक्टरला तातडीने इंदापूर पोलिसांनी अटक केली. आणि त्या तोतया डॉक्टर बरोबर ज्या व्यक्तीनं ही सहल किंवा ही ट्रिप घेऊन देवदर्शनासाठी गेला होता तो व्यक्ती मात्र फरार आहे. अजूनही त्याला अजून अटक झालेली नाही. तो गायब आहे. नेमकं तो कुठं आहे, त्याला अभय कोण देतय, हे सगळं घेणारा काळ ठरवतो की त्याचे एक प्रश्न उत्तर येतात. मात्र एक महत्वाची बातमी म्हणजे इंदापूर पोलिसांनी माढा तालुक्यातील मुंगशी येथील एका तोतया डॉक्टरला अटक केल्याची आहे. कारण जर इंदापूर पोलीस माढा तालुक्यात जाऊन सदर डॉक्टरला अटक करत असतील तर मग माढा तालुक्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभाग नेमकं करतंय काय? त्या डॉक्टरच्या विरोधात तक्रार का घेत नाही किंवा त्या डॉक्टरच्या विरोधात कारवाई का करत नाही, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा असून यापुढे सदर घटनेबाबतची आम्ही वेळोवेळी बातमी अपडेट देत राहणार आहोत. तोपर्यंत आमच्या बातमीचं बोला या डिजिटल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तोपर्यंत पाहत राहा बातमीचं बोला.